उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये बारामती व्यापारी महासंघाचा मेळावा होतोय आणि या मेळाव्याला अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या देखील उपस्थित आहेत। बारामतीमधून सुनेत्रा पवार यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। त्यातच आज अजित पवार यांच्या बारामतीतल्या कार्यक्रमात त्या देखील उपस्थित आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आहे। पुढच्या मोठ्या बातमीकडे, इतकी वर्ष वरिष्ठांचं ऐकलं, आता माझं ऐका असं म्हणत अजितदादा यांनी भावनिक आवाहन केलेलं आहे। बालेकिल्ला असलेल्या बारामतीमध्ये अजितदादा हे बोलत होते। यावेळी बोलताना अजित पवार यांनी पुन्हा शरद पवार यांच्यावर तोफ डागताना कधी थांबणार आहे माहित नाही असा टोलाही लगावला। मी उमेदवार आहे असं समजून मतदान करा असं आवाहन सुद्धा अजितदादा यांनी केलंय। शेवटी धाडस दाखवल्यावरच कामं होत असतात आणि त्या प्रकारे ती सगळी कामं केलेली आहेत। त्याकरता उद्या ज्यावेळेस खासदारकीच्या निवडणुका येईल, मी उमेदवार लवकरच महायुतीचा कोण आहे ते जाहीर करीन, पण मी उमेदवार आहे अजित पवार। उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे, ही माझी तुम्हाला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे। तसं जर कोण भावनिक होतील, कोण आणखीन काय सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे, आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही, परंतु सतत असंच सांगितलं जातं। ते तुम्ही भावनिक होऊ नका, ही माझी खूप कळकळीची विनंती आहे।